ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जर मनुष्याला परमेश्वराबरोबरचं नातं घट्ट बनवायचं असेल, जर आपलं नातेसंबंध अधिक सुदृढ बनवायचे असतील, तर त्यासाठी योग्य असा मार्ग म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे एक वायरलेस कनेक्शन जे परमेश्वर आणि मनुष्यामधील अंतर कमी करून एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करत असते. आणि प्रार्थना म्हणजे एक आध्यात्मिक औषध म्हणून समजू शकतो आपण. या प्रार्थनेद्वारे परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे, परंतु त्याही पेक्षा जास्त मी परमेश्वरासमोर कोण आहे आणि मी परमेश्वरासाठी काय आहे याचा जिवंत अनुभव मनुष्याला येत असतो. आणि म्हणूनच जेव्हा मनुष्य कन्फ्यूज होतो, जेव्हा मनुष्याच्या किंवा व्यक्तीच्या जीवनातील सर्व दरवाजे बंद झालेले आहेत असं व्यक्तीला वाटत असते, किंबहुना कधी कधी मार्ग सुचत नाही, मित्र परिवार आपल्या कामाला येत नाही, त्यावेळेला एकच मार्ग जो कळत नकळत आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतो, तो मार्ग म्हणजे प्रार्थना. आणि या प्रार्थनेमध्ये वेळ घालवल्यानंतर, या प्रार्थनेद्वारे आपल्याला परमेश्वराचा जिवंत अनुभव येतो आणि कुठली तरी विलक्षण शक्ती आपल्यामध्ये कार्य करत आहे, आपल्याला आतमधून सामर्थ्य पुरवत आहेत याचा अनुभव येत असतो. म्हणून बायबलमध्ये कितीही महान व्यक्ती असू द्या, मग तो राजा असू द्या, मग तो एखादा प्रवक्ता असू द्या, सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला अग्रस्थान दिलेलं होतं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त एखादं कार्य करण्या अगोदर, चमत्कार करण्या अगोदर सकाळी लवकर उठून आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर संभाषण करत असे, प्रार्थना करत असे. पवित्र मरिया प्रार्थनेमध्ये मग्न होती. आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेचं महत्व व प्रार्थना कशा प्रकारे असली पाहिजे हे आपल्या शिष्यांना समजून सांगत आहे. जेव्हा शिष्य कन्फ्यूज होते की प्रार्थना म्हणजे काय, अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वतःला कन्फ्यूज करू नका. जास्त प्रार्थना केली म्हणजे मी स्वर्गामध्ये जाईल असा गैरसमज आपल्या मनामध्ये आणू नका. तर तुमची प्रार्थना कमी शब्दांनी असली पाहिजे, परंतु विश्वासाने भरलेली पाहिजे. आणि सगळी साधी सरळ सोपी प्रार्थना, परंतु विश्वासाने भरलेली प्रार्थना आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे. व ती प्रार्थना म्हणजे आमच्या स्वर्गीय बाप्पा, आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ. इथे प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय बापाला महत्वाचं स्थान देत आहे. आपलं सर्वस्व स्वर्गीय बापाकडे आहे, जो या जगाचा निर्माण करता आहे, जो आपल्या जीवनाचा जीवन देणार आहे, जीवन घेणार आहे, जो आपल्या जीवनाचा याजक आहे, त्या स्वर्गीय पित्याला महत्वाचे स्थान दिलेलं आहे. एवढे स्थान की त्याचं नाव घेण्याची देखील आपली पात्रता नाही, अशा स्वर्गीय बापाला प्रभू येशू ख्रिस्त धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील त्याच्या इच्छेप्रमाणे हो. प्रत्येक इच्छा ही परमेश्वराला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. मनुष्याची जरी इच्छा असली तर त्याही अगोदर परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणणे गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, या क्षणाला आपली इच्छा बाजूला ठेवून परमेश्वराची माझ्या ठाई काय इच्छा आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणून जसे स्वर्गात व पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि आपल्या देखील गरजा आहेत. त्या गरजा म्हणजेच आध्यात्मिक गरज आणि शारीरिक गरज. ही शारीरिक गरज आपला भागवण्यासाठी परमेश्वर केवळ मदत करू शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की परमेश्वराकडे प्रार्थना करा की जेणेकरून परमेश्वर आपला दररोजची भाकर न चुकता देईल. जरी आपण हाताने कष्ट करीत असलो तरी आपल्या हाताला बळ हा परमेश्वर देत असतो, आपली समृद्धी परमेश्वर देत असतो. त्यासाठी आपण आपल्या दररोजच्या भाकरीसाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजे. व जसे स्वर्गात तसे पृथ्वी माझ्या इच्छेप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्त क्षमेला महत्वाचं स्थान देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत क्षमा नसेल तर प्रार्थनेतला उपयोग नाही. प्रार्थना ही केवळ पोकळ आहे, परंतु क्षमामुळे प्रार्थनेला
फार मोठं सामर्थ्य मिळत असते, एक वेटेज मिळत असते. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये क्षमा असलीच पाहिजे. व वाईटापासून आम्हाला सोडो, मोहात पडू दे नकोस. वाईटापासून दूर राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे. कारण मनुष्याचे आचार विचार नेहमी बदलत असतात. मोहामध्ये पडण्याचा मनुष्याला नेहमी तयार असतो किंवा मनुष्य पाय घसरत असतो. आणि त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुम्ही खरोखर विश्वासाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना परमेश्वर ऐकून आपल्याला प्रतिफळ देणार आहे. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे, परंतु ती प्रार्थना विश्वासाने भरलेली आहे. प्रत्येक शब्द खरोखरच मनन चिंतन करण्यासारखे आहे. आपण जेव्हा कन्फ्यूज होऊन आपला प्रार्थना करायची कशी आहे ही आपल्याला ठाऊक नाही, तेव्हा ही स्वर्गीय बाप्पा प्रार्थना बोलूया. आणि ही स्वर्गीय बाबा प्रार्थना आपल्याला नक्कीच कृपा व शक्ती देणार आहे. आमेन.